आता इंस्टाग्राम आपण कनेक्ट केलेले असेल आणि त्याला ऑटोमॅटिक रिप्लाय आपल्याला सेट करायचे असतील, तर त्यासाठी काय करावं लागेल? लीड ऑटोमेशन साईड बार मेन्यू मध्ये तुम्ही क्लिक करावं लागेल. साईड बार मेन्यू मध्ये क्लिक केल्यानंतर वरच्या स्टॉप साईडला तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत, ईमेल, व्हॉट्सअप, वाबा, त्याच्या बाजूला वर्ड वर्कफ्लो म्हणून ऑप्शन आहे. त्या वर्कफ्लो वरती क्लिक करा. वर्कफ्लो नंतर इथं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला 3 ऑप्शन दिसत आहेत: फोल्डर, वर्कफ्लो आणि प्री बिल्ड. तर वर्कफ्लो वरती क्लिक करा जेणेकरून नवीन वर्कफ्लो सेट करता येईल आपल्याला. आपण नवीन वर्कफ्लो सेट करतोय, त्याला नाव देऊ शकता तुम्ही. जे तुम्ही आता बनवताय वर्कफ्लो त्याला नाव पाहिजे. समजा आपण डीएम मध्ये कोणी मेसेज केला त्याला रिप्लाय द्यायचा आहे, तर मी काय करेन? डीएम रिप्लाय याला नाव दिलं मी. ठीक आहे. आणि मी याला चेकबॉक्सला टिक केलं. ठीक आहे. आता इथं ट्रिगर म्हणजे काय? काय घडल्यावर काय झालं पाहिजे. आता इथं काय घडल्यावर काय घडलं पाहिजे? मला मेसेज आल्यावर मी ऑटोमॅटिक रिप्लाय दिला पाहिजे. ठीक आहे. मग मेसेज आल्यावर इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्लिक केल्यानंतर हा विंडो ओपन होतो. त्या कमेंट डीएम वरती क्लिक करा. आता तुम्हाला काय पाहिजे? इंस्टाग्रामला कमेंट आल्यावर रिप्लाय द्यायचा आहे का डीएम ला मेसेज आल्यावर रिप्लाय द्यायचा आहे? तर मी म्हणलं डीएम ला मेसेज आल्यावर मला रिप्लाय द्यायचा आहे. आता डीएम मध्ये ज्या वेळेला कंटेंट म्हणजे जो मेसेज येतो तो काय असला पाहिजे? एनी. म्हणजे काय? मी इथं एनी केलं, तर याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ असा होईल की मेसेजमध्ये कुणीही काहीही मेसेज केला तर ही पुढची गोष्ट घडली पाहिजे, जी मी आता इथं सिलेक्ट करतोय. काय घडलं पाहिजे? मी प्लसला क्लिक केलं परत आणि सोशल सिलेक्ट केलं आणि इंस्टाग्राम डीएम ला रिप्लाय केला. काहीही मेसेज आला तर त्याला थँक्यू फॉर मेसेजिंग असा मेसेज केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल THAN, थँक यू फॉर युअर मेसेज. तुम्ही काही घालू शकता. मी इथं टेम्पररी काय केलं, एक टेम्पलेटेड मेसेज तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. तुम्ही तुमचा कस्टम मेसेज बनवून लिंक असेल किंवा अप्लिकेशन फॉर्म असेल, जे काय असेल तुम्ही ते इथं ऍड करू शकता. हे एक झालं. ठीक आहे. आता काय होईल? कुणीही डीएम मध्ये काहीही मेसेज पाठवला तर तो काय जाईल? हा रिप्लाय जाईल त्याला. ठीक आहे. आता मला त्याच्याऐवजी मला पर्टिक्युलर काय करायचं आहे? फॉर एक्झाम्पल मी परत आता इथं ट्रिगरला क्लिक करतो. चेंज ट्रिगरला क्लिक करतो म्हणजे आपण पुन्हा एकदा बघू. आता इथं आपण सेट केलेला की डीएम मध्ये मेसेज आल्यानंतर एनी मेसेज आल्यावर तो मेसेज जातो. त्याऐवजी मी कंटेंट सिलेक्ट केला. कंटेंट म्हणजे काय असलं पाहिजे? मी समजा तिथं हाय, हॅलो ही 2 शब्द टाकली. जर कुणीही काही मेसेज केला तर रिप्लाय जाणार नाही, पण त्या मेसेजमध्ये त्यांनी जो मेसेज केलेला आहे डीएम मध्ये त्यात हाय किंवा हॅलो जर असेल तर हा मेसेज गेला पाहिजे. मी ह्याला काय केलं? कन्फर्म केलं. याचा अर्थ काय झाला की आता कधी मेसेज येईल? काहीही त्याने मेसेज केले तर जाणार नाही, पण त्या मेसेजमध्ये हाय किंवा हॅलो असेल तर हा दुसरा ऍक्शन काय होईल? ट्रिगर होईल. हे ट्रिगर झाल्यानंतर हा ऍक्शन काम करेल. ऍक्शन मध्ये जो तुम्ही मेसेज टाईप केलेला असेल किंवा पेस्ट केलेला असेल, त्यात लिंक असेल, जे काय असेल तुम्हाला तो पाठवता येईल. बरं, हा दुसरा पाठव. तिसरा काय असू शकतं? मी परत चेंज ट्रिगरला जातो. ठीक आहे. सेम कंटेंटला गेलो, इथं सिलेक्ट केलं आणि इथं एक्झॅक्ट मॅच. आता एक्झॅक्ट मॅच काय? जर कुणीही आपण कमेंटमध्ये पाहतो ना, व्हिडिओ वगैरे पाहतो की तुम्ही मला लिंक असा डीएम करा म्हणजे मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेन. तर आता हे एक्झॅक्ट मॅच. जर लिंक असा मेसेज आला तरच हा काय होईल? ट्रिगर होईल. मग तो लिंक म्हणून मेसेज आला तरच हा मेसेज जाईल, अदरवाईज हा रिप्लाय देणार नाही. याला म्हणतात ऑटोमेशन. या पद्धतीनं तुम्ही डीएम चे रिप्लाय देऊ शकता. सेम तुम्ही कमेंटला सुद्धा करू शकता. आता हे डीएम पाहिलं आपण, इथं ट्रिगरला परत पुन्हा क्लिक केलं. मी मी चेंज ट्रिगरला क्लिक केलं. आता इथं परत कमेंट डीएम ला गेलो. आता इथं आपण डीएम चेक केलेलं, या वेळेला आपण काय बघूया? कमेंट. सेम चीज आहे. तुम्ही तिथं कोणत्या व्हिडिओला कोणता मेसेज तुम्ही सेट करताय बघा. आता माझ्या याच्यामध्ये एवढे सारे काय आहेत? व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामला ऑलरेडी. ठीक आहे. मी समजा हा मी व्हिडिओ सिलेक्ट केला, याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं. तुम्ही एक करू शकता, मल्टिपल करू शकता. एखादं सोडून 2-4 तुम्हाला जे वाटतात त्याच्यावरती काही रिप्लाय आले असतील तर त्याला रिप्लाय करायचा आहे. आता इथं रिप्लाय जो कमेंट करणार आहे त्याला तुम्ही एनी काहीही कमेंट केलं तर रिप्लाय कसा द्यायचा? जसं डीएम मध्ये आपण केलं सेम टू सेम. एनी असू दे, कंटेंट असू दे किंवा एक्झॅक्ट मॅच असू दे.
तुम्ही जर एक्झॅक्ट लिंक रिप्लाय, माझ्या या व्हिडिओला लिंक असा रिप्लाय करा, मी तुमच्या डीएम मध्ये अमुक अमुक पाठवतो, तर तुम्ही त्याला लिंक टाईप करायला सांगा. तुम्हाला काहीही रिप्लाय केला तरी त्याला पाठवायचं असेल तर त्या पद्धतीने सेट करा. तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपण इथं ती सेट करू शकतो. मी इथं एक्झॅक्ट मॅच लिंक सिलेक्ट केली आणि कन्फर्म केली. तर कन्फर्म केल्यामुळे काय होईल, जे 4 व्हिडिओज मी सिलेक्ट केले होते त्या 4 व्हिडिओमध्ये जर कुणी लिंक म्हणून रिप्लाय दिला तर त्याला हा रिप्लाय डीएम मध्ये जाईल, थँक्यू फॉर युअर मेसेज. तुम्ही इथं काहीही तुमच्या पद्धतीनं डिफॉल्ट, मी फक्त एक एक्झाम्पल मेसेज टाकलेला आहे, तुम्ही तुमचा रिप्लाय जो काय त्यांना कस्टम द्यायचा असेल तो इथं तुम्ही देऊ शकता. या पद्धतीनं तुमचे डीएम मधले रिप्लाय असतील किंवा कमेंट्स वरती रिप्लाय असतील इंस्टाग्रामचे, हे ऑटोमेट करू शकता या सिस्टमच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच.